नमस्कार. आजच्या भागाचं शीर्षक आहे सगळं पुन्हा आत टाक. ज्या दिवशी तिचा लाडका बटवा संडासात पडला त्या दिवसा इतकं काम तोतोचाननं जन्मात केलं नसेल. तो बटवा तिला खूप आवडायचा आणि तो होताही तसाच आवडण्यासारखा. त्याच्यावर लाल हिरव्या चौकटी होत्या आणि चौकोनी आकाराच्या त्या चपट्या बटव्यावरचा तुरा फारच मस्त होता. या आपल्या तोतोचानला एक गमतीशीर सवय होती. संडासला जाऊन आलं की परत त्यात वाकून पाहायची. तिच्या या सवयीमुळे तिनं अगोदर कितीतरी छान छान टोप्या घालवल्या होत्या. त्यावेळचे संडास आजच्यासारखे सुधारलेले नव्हते. संडासात नुसताच डबक्यासारखा खड्डा असायचा. आईने तोतोचानला वाकून न पाहण्याबद्दल अनेकदा बजावलं होतं, पण तोतोचानच्या कुठे लक्षात राहायला. त्याही दिवशी शाळा सुरू होण्याआधी ती संडासात गेली आणि आईनं सांगितलेले विसरली आणि तिच्या लक्षात येण्याआधीच तिचा बटवा हातातून सुटून खालच्या डबक्यात पडला. खाली गडद अंधार, बटवा दिसेनासच झाला होता. तोतोचानला तर फारच रडू यायला लागलं, पण तिनं रडायचं नाही असं ठरवलं. तिला तो बटवा शोधायचाच होता. पहारेकरांच्या टपरीतून तिनं एक फावडं आणलं. त्या फावड्याचा दांडा खरं तर तिच्या उंचीच्या दुप्पट होता, पण तिला त्याचं काही विशेष वाटलं नाही. तिथे फावडं घेऊन शाळेच्या मागच्या बाजूला गेली आणि संडासच्या नाल्याचं झाकण शोधायला तिनं सुरुवात केली. तिला वाटलं होतं की ते संडासाच्या भिंतीमागेच कुठेतरी असेल. खूप शोधाशोध केल्यानंतर भिंतीपासून एक यार्डभर दूर अंतरावर ते सिमेंटचं झाकण तिला सापडलं. मोठ्या कष्टानं तिनं ते बाजूला केलं. तिनं त्या खड्ड्यात वाकून बघितलं. बाप रे, हे तर कोहनबुस्सूच्या तळ्या एवढं आहे. तिनं ते डबकं फावड्यानं रिकामं करायला सुरुवात केली. पहिल्यांदा तिनं जवळपास खणून पाहिलं, पण तो खड्डा खूपच खोल आणि मोठा होता. कारण वेगवेगळ्या संडासातून नाले त्यात सोडलेले होते. त्यात ती स्वतः देखील पडण्याची भीती होतीच, म्हणून तिनं आजूबाजूनी खणायचं ठरवलं. प्रत्येक फावड्यातला चिखल ती लक्षपूर्वक बघत होती, पण त्यात बटवा दिसत नव्हता. तिला फार वेळ लागेल असं वाटलं नव्हतं. कुठं बरं गेला बटवा? तेवढ्यात तास सुरू झाल्याची घंटा झाली. काय करावं तिला कळेना, पण एवी तेवी एवढं केलंच होतं म्हणून तिनं काम पूर्ण करायचं ठरवलं. ती पुन्हा कामाला लागली. आता जमिनीवर चिखलाचा चांगलाच ढीग जमला. तेवढ्यात मुख्याध्यापक तिकडून आले. काय करतेस ग? त्यांनी विचारलं. माझा बटवा पडलाय, तिनं खणता खणता उत्तर दिलं. असं होय, ते म्हणाले आणि पाठीमागे हात बांधून शांतपणे निघून गेले. थोडा वेळ गेला. बटवा काही बाहेर यायला तयार नव्हता. कुबट वासाचा तो ढीग वाढतच गेला. मुख्याध्यापक परत आले. सापडला? नाही, त्या ढिगाऱ्याच्या मध्येच घामानं निथळत उभ्या असलेल्या तोतोचाननं उत्तर दिलं. मुख्याध्यापक तिच्याजवळ आले आणि म्हणाले, तुझं काम झालं की तू सगळं पुन्हा आत टाकशील ना? हो हो, तोतोचाननं घाईत उत्तर दिलं. पुन्हा खणायला सुरुवात केली. अचानक तिच्या डोक्यात आलं की हा सगळा चिखल आत टाकता येईल, पण वाहून गेलेल्या पाण्याचं काय? पाणी तर झिरपायला लागलं होतं. तोतोचान थांबली. झिरपलेलं पाणी आत कसं टाकणार? तिनं खूप विचार केला. तिनं मुख्याध्यापकांना कबूल केलं होतं. तिला सगळं आत टाकायलाच हवं होतं. शेवटी तिनं थोडीशी ओली मातीच खड्ड्यात घालायची ठरवली. एव्हाना तो ढीग म्हणजे खरोखरच डोंगर झाला होता, पण बटवा सापडण्याची काही लक्षणं नव्हती. तिनं तिच्याकडून खूप प्रयत्न केले. तिच्या त्या समाधानाचं श्रेय निसंशयपणे तिला न रागवता तिच्यावर पूर्ण विश्वास दाखवणाऱ्या मुख्याध्यापकांनाच होतं. पण हे समजायला तोतोचान लहान होती. बहुतेक मोठ्या माणसांनी तोतोचानला असं काहीतरी करताना बघून म्हटलं असतं, काय चालवलंस तू हे? बंद कर बघू, पडशील बिडशील उगाच. किंवा निदान तिला मदत करायची तयारी दाखवली असती. पण मुख्याध्यापकांनी असं काहीच केलं नव्हतं आणि म्हणूनच तोतोचानचा आत्मविश्वास वाढला होता. एवढा सगळा प्रकार बघूनही तुझं काम झालं की तू हे सगळं पुन्हा आत टाकशील ना, असं शांतपणे त्यांनी म्हटलं होतं. हे सगळं ऐकून आईला वाटलं, खरंच किती वेगळे मुख्याध्यापक असतील ते. त्या दिवसानंतर तोतोचाननं कधीच संडासात वाकून पाहिलं नाही आणि तिला वाटलं की ती मुख्याध्यापकांवर खूप विश्वास ठेवू शकेल.
तिला ते पूर्वीपेक्षा जास्त आवडायला लागले. तिनं आपलं वचन पाळलं. उपसलेला सगळा ढीग तिनं पुन्हा आत टाकला. खणून काढण्याइतकं ते काम अवघड नव्हतं. तिनं वरून थोडी ओली माती घातली, जमीन एकसारखी केली, झाकण होतं तसंच घातलं आणि फावडंसुद्धा जागेवर ठेवलं. त्या दिवशी तोत्तोचाननं त्या सुंदर बटव्याविषयी विचार करत होती. तिला बटवा हरवण्याचं वाईट वाटत होतं, पण दिवसभराच्या श्रमानं ती इतकी दमली होती की तिला कधी झोप लागली हे कळलंच नाही. इकडे तिनं काम केलेल्या जागी ओली जमीन चंद्रप्रकाशात मात्र चमचमत होती. धन्यवाद.